भुताचा वाडा. एका गावात खूप जुना भयानक वाडा होता, ज्याला भुताचा वाडा म्हणलं जात असे. गावातील लोकांनी त्या वाड्याबद्दल अनेक भयानक कथा सांगितल्या होत्या. एकदा गावातील 4 मित्र राहुल, संदीप, माया आणि प्रिया त्या वाड्यात रात्री सत्य शोधण्यासाठी गेले. नमस्कार, माझे नाव श्रद्धा. भयकथा एक थरारक अनुभव या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग पाहूया त्यांच्यासोबत काय काय घडलं. गावातील एका कोपऱ्यात एक वाडा होता, जो सर्वत्र भुताचा वाडा म्हणून ओळखला जात होता. तो वाडा खूप जुना आणि भयानक होता. वाड्याच्या आसपास झाडं व झुडपं वाढलेली होती आणि त्यात एक प्रकारची नीरव शांतता होती. लोकांना वाड्याजवळ जायला सुद्धा भीती वाटत होती. अनेक वर्षापासून तो वाडा बंद पडला होता. त्या वाड्याबद्दल अनेक गोष्टींनी गावात दंतकथा तयार झाल्या होत्या. काही लोक म्हणत तिथे भूत आहे, तर काहींच्या मते तिथे कोणतरी काळी जादू करत होते. पण सत्य काय आहे हे कोणालाच ठाऊक नव्हते. एकदा गावातला उत्सव चालू होता. लोक आपल्या कामामध्ये गुंग होते. गावातील नवीन पिढीतील काही धाडसी तरुणांनी ठरवलं की वाड्यात जाऊन तिथे राहून अनुभव घ्यावा. यामध्ये राहुल, संदीप, माया आणि प्रिया होते. राहुल हा अगदी धाडसी आणि स्मार्ट होता. संदीप त्याच्या जवळचा मित्र आणि नेहमी त्याच्यासोबत असायचा. माया आणि प्रिया ही दोन्ही बहिणी, त्याही त्यांच्यासोबत असल्याने त्यांना काहीच भीती नव्हती. त्यांनी सांगितलं की वाडा पूर्वी एका व्यापाराचा होता, पण तिथल्या सरपंचाने आपल्या कुटुंबासोबत तिथे राहायला सुरुवात केली. परंतु काही वर्षानंतर त्या वाड्यात विचित्र घटना घडायला लागल्या. वाड्यातून हसण्याचे, रडण्याचे आणि किंकाळण्याचे आवाज येऊ लागले. लोकांना तिथे भुताचे दर्शन व्हायला लागले. शेवटी एके दिवशी तो सरपंच आणि त्यांचं कुटुंब अचानक गायब झालं. वाडा पूर्णपणे रिकामा झाला. कोणालाच माहीत नव्हतं हे असे अचानक कुठे गेले. त्यानंतर तिथे कोणीच राहायला गेले नाही. राहुल, संदीप, माया आणि प्रिया अजिबात घाबरले नव्हते, पण त्यांनी ठरवलं की रात्री वाड्यात जाऊन सत्य काय आहे हे शोधायचं. त्यांनी आपल्यासोबत आवश्यक वस्तू त्या घेतल्या. रात्रीच्या गडद काळोखात ते वाड्याकडे निघाले. वाड्याच्या दरवाजाशी येताच ते थांबले आणि एकमेकांकडे पाहिले. सर्वांच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती होती, पण ती भीती उत्सुकतेने झाकली होती. ते हळूहळू वाड्यात शिरले. दरवाजा खूप जुना आणि जड होता, परंतु त्यांनी तो उघडला. वाड्यात शिरताच एक विचित्र थंड हवा त्यांच्या अंगावर आली. त्यांच्या अंगावर काटा आला. आतमध्ये सर्वत्र धूळ आणि जाळ्यांचा पसारा होता. जुने फर्निचर, तुटलेल्या खिडक्या आणि भिंतीवरची शेवाळ पाहून काळजी वाटू लागली. त्यांनी एकमेकांच्या हातांना घट्ट पकडून घेतलं आणि वाड्यात फिरू लागले. प्रथम त्यांनी मुख्य हॉल पाहिला. तिथे एक जुनी छत्री होती आणि त्याच्या खाली एक टेबल व खुर्च्या होत्या. अचानक एका खुर्चीचा आवाज आला. त्यांनी मागे वळून पाहिलं, पण तिथे काहीच नव्हतं. संदीपने विचारलं, आपण खरंच इथे राहायचे का? पण राहुलने त्याला धीर दिला. आता आलोच आहोत तर पाहूया काय होतं आहे. ते हळूहळू पुढे गेले. एका खोलीत माया थांबली. तिथे एक जुना आरसा होता. तिने आरशात पाहिलं आणि तिला एक विचित्र चेहरा दिसला. तो चेहरा तिला पाहून हसत होता. तिने भीतीने चित्कार केला. सगळे तिच्याकडे धावत आले, पण आरशात काहीच दिसलं नाही. माया घाबरली होती, पण राहुलने तिला शांत केले. हे फक्त आपला भास होत आहे असे त्याने सांगितले. सर्वजण एका खोलीत बसले. त्यांनी आपले खाण्याचे सामान काढले आणि खाणं सुरू केलं. ते बोलत असताना अचानक एक जोरात आवाज आला. त्यांच्या अंगावर काटा आला. आवाज मुख्य हॉलमधून येत होता. त्यांनी हळूहळू तिथे जाऊन पाहिलं. तिथे एक जुना पियानो होता आणि तो आपोआप वाजत होता. त्यांनी खूप विचार केला, पण त्यांना काहीच समजलं नाही. अचानक पियानो वाजणं थांबला आणि एक विचित्र शांतता पसरली. राहुलने म्हटलं, आपण परत जाऊया. काहीतरी खरंच विचित्र आहे इथे. पण माया, जी आता थोडी धाडसी झाली होती,
ती म्हणाली, आपण इथपर्यंत आलोच आहोत, आता परत जाण्याचा विचार करू नका. सगळ्यांनी तिला मान्य केलं आणि वाड्यात अधिक खोलवर जाण्याचा निर्णय घेतला. ते एका जुन्या पुस्तकालयात गेले. तिथे अनेक जुनी पुस्तके होती. अचानक एक पुस्तकातून एक पान उडून खाली पडलं. राहुलने ते उचललं, वाचायला सुरुवात केली तर त्या पानावर एक विचित्र चित्र होतं आणि खाली काही मंत्र लिहिले होते. हे कदाचित आपल्याला उपयुक्त ठरेल असे राहुल म्हणाला. त्यांनी ते पान आपल्यासोबत ठेवलं. त्यानंतर त्यांनी वाड्यातून अजून फिरणं सुरू केलं. एका खोलीत त्यांना एक मोठा चित्रफ्रेम पाहिला. त्या चित्रात सरपंच आणि त्यांचं कुटुंब होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होते. माया जवळ गेली आणि ती चित्र पाहू लागली. अचानक तिला चित्रात काही हलत असल्याचे दिसले. तिने सगळ्यांना सांगितले, पण चित्र पुन्हा सामान्य झाले. सर्वजण अजून घाबरले, पण ते आपलं धाडस दाखवत पुढे चालू ठेवत होते. मुख्य दरवाजाजवळ पोचल्यावर त्यांनी पाहिलं की दरवाजा आपोआप बंद झाला होता. त्यांनी खूप प्रयत्न केला, पण दरवाजा उघडतच नव्हता. हवेतील थंड वारं वाढलं आणि कुजबुजण्याचा आवाज ऐकू आला. वाड्यातून बाहेर जाता येणार नाही असा आवाज आला. सर्वजण घाबरले होते, पण त्यांनी आपला धीर सोडला नाही. राहुलने शांतता राहून काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. ते सगळे हळूहळू एका जुन्या खोलीत आले. तिथे त्यांना एक मोठा ग्रंथ दिसला. त्या ग्रंथात वाड्याची कहाणी लिहिली होती. वाडा एका जुन्या व्यापाराचा होता, पण त्याला व त्याच्या कुटुंबाला संपवून सरपंचाने त्यावर कब्जा केला होता. मरताना त्या व्यापाराने सरपंचाला श्राप दिला होता. सरपंच जो काळी जादू करणारा होता. सरपंचाच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा वाड्यात अडकला होता आणि कोणी तिथे गेलं की तो कोणालाच बाहेर जाऊन देत नव्हता. सरपंचाने व्यापाराला काही दिवस डांबून ठेवलं होतं आणि असं वाटायचं की व्यापाराच्या त्या वाड्यात खूप मोठं धन त्याने लपवून ठेवलंय. त्या काळात व्यापाराने तो एक ग्रंथ लिहून लपवून ठेवला होता. ग्रंथाच्या शेवटच्या पानावर एक उपाय लिहिला होता, ज्याने आत्म्याला मुक्त करता येईल. त्यात म्हटलं होतं की एका विशिष्ट मंत्राचा जप करावा लागेल आणि त्याच वेळी वाड्यातील सर्व दिवे एकाच वेळी पेटवावे लागतील. मग मंत्राचा जप करण्यासाठी त्यांनी तयारी केली. त्यांनी सगळ्या खोलीतले दिवे शोधले आणि पेटवायला सुरुवात केली. माया, प्रिया, राहुल आणि संदीप यांनी मंत्रांचा जप सुरू केला. त्या मंत्रांचा जप चालू असताना वाड्यातील वातावरण अधिकच भयानक झाले होते. हवेत थंड गारवा वाढला आणि भिंतीवर विचित्र छाया दिसू लागल्या. आत्म्याचा चेहरा हळूहळू स्पष्ट होऊ लागला. त्यांचा चेहरा विकृत झाला होता आणि डोळे लालसर होते. त्या आवाजाने वाड्याच्या भिंती कंपन करू लागल्या, पण त्यांनी आपला मंत्र जप चालूच ठेवला. त्यांना हे चांगलं समजलं होतं की इथून बाहेर निघायची ही शेवटची संधी. जर आपण मंत्र बोलणं बंद केलं तर आपलं जीवन इथेच संपून जाईल. आत्म्याने एक जोरात किंकाळी फोडली आणि वाड्यातील सर्व दिवे एकाच वेळी उजळले. आत्म्याची प्रतिमा नष्ट झाली आणि वाड्यात थंड गारवा नाहीसा झाला. मुख्य दरवाजा आपोआप उघडला आणि तात्काळ वाडा सोडला. गावात परत आल्यावर त्यांनी लोकांना सगळं सांगितलं. तर त्या घटनेनंतर भूताचा वाडा नेहमीसाठी बंद केला गेला. पण गावातील लोकांमध्ये त्या वाड्याच्या भूताच्या कथा अजूनही सांगितल्या जातात. त्या दिवशी त्या चौघांना धाडस, निडरता आणि एकमेकांवरील विश्वासाच्या जोरावर एक भयानक अनुभव पार केला होता. त्या दिवसापासून भूताचा वाडा हे नाव केवळ भीतीदायक कथा म्हणूनच नाही, तर धाडस आणि शौर्याचं प्रतीक बनलं. त्यांना आजही तो अनुभव आठवतो, पण त्यांनी शिकलेल्या धाडसाच्या पाठामुळे त्यांचं आयुष्य बदललं. प्रत्येक वेळेस ते स्वतःला अधिक सक्षम आणि धाडसी समजतात आणि त्यांच्या या धाडसी प्रवासाने गावातील इतर लोकांनाही प्रेरणा मिळाली की भीतीवर मात करून सत्य शोधणं ही खरी धाडसाची परिभाषा आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच थरारक गोष्टी बघायच्या असतील तर आत्ताच आपल्या भयकथा एक थरारक अनुभव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.